नाही पडो हरीला हात जरी लाडली मात जरी लाडली मात जरी लाडली मात जरी लाडली मात नमस्कार मंडळी, सुप्रभात. तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. नारळी अग्निपाडा एक गाव, एक संस्कृती आणि एक समाज, तो म्हणजे अग्नी समाज. येथे सर्व पारंपरिक सण साजरे केले जातात. तसंच आज अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे. 42वं वर्ष आहे आणि रामनवमी असल्यामुळे आज पूर्ण दिवस कार्यक्रम असणार आहेत. इथली सर्व व्यवस्था, कमिटी मेंबर, मंदिराचे अध्यक्ष सर्व इथे व्यवस्था बघतात आणि गावातील सर्व रहिवासी इथे रामनवमीसाठी येतात आणि उत्सव साजरा करतात. तुम्ही पाहणार असाल पुढे पुढे काय काय कार्यक्रम होणार आहेत. सकाळी आरत्या घेऊन महिलांनी प्रभातफेरी केलेली आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. आमच्या गावामध्ये रामनवमी उत्सव कसा जल्लोषात साजरा केला जाणार आहे ते तुम्ही पाहालच. मंडळी, पाहतच असाल, आज आमचा सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि इथे सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत आणि ह्या मंदिराचे अध्यक्ष भागवत ठाकूर तुम्हाला 7 दिवसाचा काय कार्यक्रम होणार आहेत, कसे प्रोग्राम होणार आहेत आणि कशी व्यवस्था करणार आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय राम कृष्ण हरी. 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 एकाचे कैवाडे उजवी बाहू तांचे कोडे. उजवी बाहू तांचे कोडे. पाहता लोचनी
मौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले रस्सा लावून बांधून ठेवायचं तुकाराम तेच बोलायला तरी पाहिजे. रामनवमीला गेले ना, जाणं होती ना. आलो ना भरते आम्ही ठेवायचा मागे आपण. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम,
खूप सहकार्य करा. नमस्कार नमस्कार. काकडे महाराज कसे आहात? बरं आहे ना? बरं, तुम्ही कसे आहात? एकदम पद्धतशीर. आई डब्बा म्हणजे कॅशर. बजरंग बली की जय. वनपुत्र हनुमान की जय. राम कृष्ण हरे जय जय राम. जय जय राम. जय जय राम. राम लक्ष्मण सीता जानकी जय बोलो हनुमान की. आता घ्या मी ठेवणार ना दिव्यावर. या पटापटी या पटापटी या. राम लक्ष्मण सीता जानकी जय बोले हनुमान. बाबू ठेव लवकर. या लवकर या लवकर लवकर या. राम लक्ष्मण सीता जानकी जय बोलो हनुमान की. पुत्र हनुमान की जय हो. प्रभु तेरी जय हो. गुरु तेरी जय हो. ताटातून दरवर्षी माझा राम लक्ष्मण सीता जानकी बजरंग बली की जय. जय बोलो हनुमान. चालू आहे टाइम होईल. नंतर काय घ्या लवकर घ्या पटापट घ्या. सभा मंडप मोकळा करा जरा. जरा एक महाराज तयारी. पाटील जय जय राम कृष्ण हरी. पाटील फॅमिली. जगद्व्यापका जनार्दना जगद्व्यापका जनार्दना अविनाश सकल देवाधिदेवा सकल देवाधिदेवा कृपाळुआजी केशवा कृपाळुआजी केशवा महानाकरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशेना क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मृते कामिनी मोहना मदन मूर्ति भवतारका धरित्याक्षते भवतारका धरित्याक्षिति वामन मूर्ती त्रिविश गुणा निर्गुणा अगायेश गुणा निर्गुणा जगजीवना वसुदेव देवके नंदना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळका लोटांगणी काला लोटांगणी मजठाव द्यावाजी चरणी मजटावजावाजी चरणी हेची करीत से विनवणी हेची करीत से विनवणी भवबंधनी सोडवावे भवबंधनी केशवा आनंदा महानुभवा महानंदा महानुभवा सदाशिवा सदरूपा सदाशिवा सदरूपा ओम नमो ज्ञानेश्वरा Hare
प्रभू रामचंद्रांचा जन्म त्रेतायुगातला आहे. त्या त्रेतायुगामध्ये पितृवचनासाठी त्याने त्याग केला. त्याग पण किती वर्ष? 14 वर्ष वनवास. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर वडिलांच्या आणि आईच्या प्रेमासाठी त्यागच करून टाकला. ही त्यागवृत्ती दाखवली. त्यानंतर त्यांचे भाऊ लक्ष्मण भावाच्या सेवेसाठी त्याग करून टाकला संसाराचा. 14 वर्ष ना जेवण ना निद्रा. तिसरा भाऊ भरत, ह्या भरताने आपल्या भावाला राज्य मिळालं नाही यामुळे तो संन्यासीच झाला आणि अयोध्यात नंदीग्रामामध्ये जाऊन 14 वर्ष पूर्ण परित्याग केला. योगी संन्यासी फकीर बनले. चौथा भाऊ शत्रुघ्न, कोणी राज्य सांभाळायला नाहीये म्हणून त्यांचा एक प्रतिनिधित्व म्हणून त्याने केलं, पण कुठेही त्याचा सहभाग घेतला नाही त्याने. थोड्या वेळात अबालवृद्धांना असा आनंद देणारा असा उभा हरिपाठ. उभ्या हरिपाठाला सुरुवात होत आहे. काकडे महाराज यांनी उभ्या हरिपाठाची सुरुवात करावी. खूप उशीर झालेला आहे. थोड्याच वेळात उभा हरिपाठ. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव
ज्ञानदेव तुकाराम वासुदेव भाऊ क्या बात है वाह वाह ज्ञानदेव तुकाराम 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 माऊली 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 काळ्या 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 ओके ओके सापडले वाटे जाता गंगा स्थान जो दाना ठेविला माऊली ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की कृष्ण राधा कृष्ण
कृष्ण राधा कृष्ण गोपाल 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 राधा कृष्ण गुरु साक्षात परम
बापाला उपदेश केला, गुरुने शिष्याला उपदेश केला, कुणाचे तरी आपल्यावर काहीतरी उपकार आहेत, त्या उपकारातून उतराई होण्यासाठी तैसा व्यासाचा मागोवा घेतो, भाष्यकाराचे वाट पुसतो या ज्ञानोक्तीप्रमाणे आपण ही कथा कुणी कुणाला सांगितली, कथा ही का सांगितली, ही कथा कुठे सांगितली, या कथा सांगण्यामागचं खरं कारण काय याचा विचार करणार आहोत. पण पहिला दिवस म्हणल्यानंतर सिस्टीम आली, समाज आला, अतिशय गोड माय बापू हो, अंतकरण भरून येते. या आगरी पाड्याबद्दल, या मारुतीरायाबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. कारण की का, मी आता बोलता बोलता बोललो, आगरी पाड्यातील लोकांचा अभिमान का वाटतो. मला जर कोणी प्रश्न विचारला, बाबा तुम्हाला आगरी पाड्यातील लोकांचा अभिमान का वाटतो, मी एका वाक्यात सांगेल, मुंबई सारख्या धावपळीच्या शहरात आपल्या चाली, आपल्या प्रथा, आपल्या परंपरा या नारळी आगरी पाड्यानं मुंबई सारख्या शहरात टिकून ठेवल्या, हे त्यांचं सगळ्यात मोठं कौतुक आहे. सगळ्यात मोठं कौतुक आहे. किती धावपळीचं शहर आहे मुंबई. आम्ही टीव्ही मध्ये पाहतो, कुठं गोळीबार होतोय, कुठं अमुक झालं, कुठं तमुक झालं, कुठं अशा गोष्टी घटना घडतात, तिथं अशा घटना घडतात. पण आनंद वाटतो माय बापू हो, एकादशी असली की मारुतीरायाच्या दरबारात भजन असते, बरोबर आहे. शनिवारी काय रोज आरती असते, रोज नित्यपूजा असते, रोज हजारो भाविक या मारुतीरायाचं दर्शन घेतात. शनिवारी इथं दर्शनाच्या रांगा लागतात. पहा, अखंड हरिनाम सप्ताह असला, अंतकरून भरून येते. आपल्या या मंदिराला 68 वर्ष पूर्ण झाली नाही. कथा श्रवण करण्यासाठी माणसाचं भाग्य लागतं. आता एक बोला, आगरीपाड्यात एवढेच लोक आहेत तो मोकळं बोला, मला माहित नाही का, आगरीपाड्यात एवढेच लोक आहेत मायबाप, एवढे नाही. तर ज्यांच्या भाग्यात कथा आहे ते इथं आहेत, ज्यांच्या नाही ते कुठेतरी बाहेर असतील, व्यस्त असतील, कामात असतील. मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही, तो माझा अधिकार नाही. सांगण्याचं तात्पर्य, यहाँ आना तो सब चाहते हैं, यहाँ आना तो सब चाहते हैं, लेकिन वही आता है जिसे हमारे पतित पावन हनुमान जी बुलाते हैं. बरोबर आहे. प्रत्येकाला इथं येता येत नाही. देवाची इच्छा पाहिजे ना. माणसाच्या इच्छेने काय होतो, माणसाच्या इच्छेने काय होत नाही. माणसाच्या इच्छा 10 बाय 10च्या रूम मध्ये कैद, तेवढ्या माणसाच्या इच्छा. पण देवाची इच्छा आहे, आपला भक्त जगला पाहिजे, त्याने प्रसन्न राहिलं पाहिजे, त्याने देवाची कृतज्ञता भाव व्यक्त केला पाहिजे. थोडा वेळ जर देवाला दिला ना, आयुष्याला एक वेगळा आयाम प्राप्त होईल. थोडा वेळ देवाला दिला ना, देवाला समाधान होईल, माझा भक्त मला थोडा तरी वेळ देतोय. आपण प्रत्येकाला वेळ द्या. माणसं जिवंत आहे तोपर्यंत माणसाची किंमत करा. गेल्यानंतर प्रत्येक जण रडतो, बरा होता, चांगला होता, जीवलग होता, नातलग होता, मित्र होता, सोबती होता, आप्त होता, इष्ट होता, स्वजन होता. ऐका, जोपर्यंत आपले माणसं आहेत तोपर्यंत किंमत करा. गेल्यानंतर रडण्यात फायदा नाही. हे शिकवते भागवत कथा. माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हेच आमची प्रार्थना न हेच आमचे मागणे, हे शिकवते भागवत कथा. भागवतातलं पहिलं नमन आहे सच्चिदानंद रूप. त्यात महत्वाचा टप्पा महाराष्ट्र संतांची भूमी. ती भक्ती तिची व्यथा नारदांना सांगत होती, मला सगळ्यात जास्त मान महाराष्ट्रात मिळाला. का मिळाला तिला हे माहित होतं, या महाराष्ट्रामध्ये महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, ब्रह्मसोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला. या महाराष्ट्रामध्ये जी काही परंपरा आहे, काय परंपरा आहे, आदिनाथ गुरु सगळं मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार ही आपली करती है
बसेरा तो भारत देश है मेरा. त्या भारताचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं थोडं ते मायबाप नाही करता येणार. पहा इथं त्याग समर्पण एवढं सोपं नाही. महाराष्ट्राचा इतिहास बाकीचे राज्य राजकारणामुळे ओळखले जातात, गोळीबारामुळे ओळखले जातात, भ्रष्टाचारामुळं भांडणामुळं कोणत्या गोष्टीमुळे ओळखले जातात. पण महाराष्ट्र हे भारतातलं असं राज्य आहे ते शुरामुळं आणि साधू संत भक्ती परंपरेमुळे ओळखले जातात. आजही पहा संत म्हणलं की महाराष्ट्र डोळ्यापुढे येतो. राखी पौर्णिमेला बहीण पाहिजे, लग्न करण्यासाठी पत्नी पाहिजे, मग मुलगी का नको. बरोबर की नाही? चुकीचं आहे. लोक म्हणतात वंशाला दिवा पाहिजे. दिवा कामाचा नाही. एक पोरगा आला, चांगले कपडे ताईला, चांगलं हॉस्टेल ताईला, चांगलं कॉलेज ताईला, चांगली स्कूटी ताईला, चांगला मित्रपरिवार ताईचा. मला तुम्ही एकही रुपये खर्चण्यासाठी पॉकेट मनी देत नाहीत. बापाने त्याला जवळ घेतलं, कानशिला चापट मारली आणि सांगितलं बावळटा मला चांगलं माहित आहे जोपर्यंत तुझं लग्न होणार नाही तोपर्यंत तू माझा आहे. पण माझी लेक बाळ मी जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, मी जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत ती माझ्यावर प्रेम करणार आहे. याला बापाचं लेकीचं प्रेम म्हणतात. बापाचं लेकीचं प्रेम पहा. मुलीचं जास्त प्रेम बापावर असतं. आईचे बापाचे भांडणं होऊ द्या, रात्री 12 वाजता पिणारा बाप घरी येऊ द्या, ती पोरगी म्हणते बाबा चला जेवायला. तो म्हणतो मला नाही जेवायचं. बाबा मी जेवली नाही, तुमच्यासाठी मी उपाशी राहिले. आई बोलू द्या, आईला कळत नाही, आई डोक्यावर पडली पण तुम्ही उपाशी करा. ज्या दिवशी ती पोरगी लग्न करून परक्या घरी जाते ना त्या दिवशी बापाजवळ जा आणि मला रडू नको, चांगलं केलं ना आपण, चांगलं लग्न केलं, हुंडा दिला, पाहुणे चांगले, जावाई चांगला भेटला. तो म्हणतो तसं नाही. माझी लेक आली तेव्हा माझ्या घरात काहीच नव्हतं. नीट ऐका, माझी लेक आली जन्म होऊन तेव्हा माझ्या घरात काहीच नव्हतं. आज सगळे नीट ऐका, माझी लेक ज्या दिवशी आली त्या दिवशी माझ्याकडे काहीच नव्हतं. आज ती माझ्या घरातून गेली, आज मी जगातला सगळ्यात मोठा भिकारी झालो. म्हणजे लक्ष्मी घरात असणं हे सगळ्यात मोठं श्रीमंतीचं लक्षण आहे. मला 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई, वंशाच्या दिव्या पायी नगपंथी विजू आई, वंशाच्या दिव्या पायी नगपंथी विजू आई. आरतीसाठी सगळेजण उभे राहा.